आपल्यापैकी प्रत्येकजण कुठे ना कुठेतरी पिकनिकला जायचा प्लॅन आखत असणार. स्वतंत्र ग्रुपसोबत किंवा घरच्यांच्या सोबत. बऱ्याचदा असं होतं की जाण्याचं तर ठरतं, पण नक्की कुठं जायचं आहे हे शोधण्यासाठी पूर्वतयारी सुरू होते. अचानक आम्हाला कळलं की आमच्या मामाच्या मुलांनी एक छोटासा फार्म हाऊस बांधला आहे. स्विमिंग टँक, पाण्याची व्यवस्था, निसर्गाचं सानिध्य व आंबा नदीच्या बाजूला एक फार्म हाऊस चालू केला. आमंत्रण आलं आणि निघालो. फार्म हाऊस दाखवा मला. स्विमिंग पूल, the best part of the farm house. The swimming pool. आट्यात लोकांची होते गर्दी बघाया सोन्या बैलाला. आट्यात लोकांची होते गर्दी बघाया सोन्या बैलाला. हा घे. आमच्यात कोणी व्यसन करणारे नव्हते. एक कौटुंबिक पिकनिक म्हणून आम्ही एक दिवसाची मस्ती पाण्यात करण्यासाठी निघालो. एक आपला आगरी माणूस व्यवसायाकडे वळतोय, पर्यटनांकडे वळतोय, याचा अभिमान वाटत होता. अलिबागमध्ये पोयनाड पेझारी येथून अगदी 8 किलोमीटर अंतरावर पेझारी कुर्डूसच्या मार्गावर चिखली गावात संचित पाटील यांचा एक छोटासा फार्म हाऊस, त्याचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. अलिबाग ही भूमी सौंदर्याने नटलेली आहे. अनेक झाडे आहेत. आंब्याच्या विविध प्रकारच्या जाती आढळतात. चॉकलेटी कलर होईल ना तेव्हा खायला चांगलं. मी येऊ ना.
जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुंजेला जाऊ चल गो बंदराला ग पारू तुझं ऑलरेडी उशिरा आला यो मोठे मला मी कसले रे कमी सांगू का मम्मीला तू बनतो शाळा माझी सासू तुझी मदत ए माझी होणारी हमसफर आय लाईक युअर ब्युटी आय लाईक युअर फॅशन तुझ्यावर तापून माझी नजर एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेके शेके हाय किती सुंदर तुझं टिंपल ते पाहिजे एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेके शेके हाय किती सुंदर हा आलो आपण दोस्त झाल्याचं घरी सांगून आले की जेवायचंय घरी म्हणून तुझं असं तोंड आहे ना असं उघडेल आणि त्यात सगळं होते खातेच तुम्ही बघताय तिला काही फरक नाही पडत आहे तो किती समजवतोय आईस मला खायला लागले
बघितली रिॲक्शन बघा, रिॲक्शन बघा, काही फरक नाही पडत आहे, एवढे चिल आहे ती. हे बघ आमचा क्यूट सगळे चायनीज घराला वेटर. सांगून आलेत की मला जेवायचं आहे, मी जेवण ठेवा म्हणून. हे माझ्याकडे पण आले. हे बघा, हे बघा, सॉरी मी पण जे बोलते जेवायचं आहे जेवायचं आहे त्यांच्या समोर बघा काय आलंय. मी पण आता एवढं चिली समोर आम्ही काय काय ऑर्डर केले, सूप पण आहे, काय माहिती चिली आहे ते चिली आमच्याकडे आहे. हे नूडल्स आहेत, हे चिकन सूप आहे आणि ही चिली आहे. So तुम्ही बघू शकता. तुम्हाला चिली देऊ शकते, पण मला चिकन नाही आवडत, तर मी तुम्हाला सांगा तर नाही. मग फूड ब्लॉगर बनायची इच्छा आहे, मला नाही आवडत. चिकन खाऊ शकता, मला चिकन नाही आवडत. ठीक आहे, काय बोलायचं तुम्हाला बाहेर घेऊन टाका. बाबा ही नको टाकू, मी ती मस्ती नाही, ती खरोखर आता या ग्रुपमध्ये मला कळत नाही हा ब्लॉग टाकायचा की नाही टाकायचं, मध्ये खूप डिस्कशन चाललंय. जे अनफिल्टर इथे चाललंय ना त्याच्यावर हे नाही टाकणार, मी हे कट करणार. काय माहिती आता ह्याच्यातून किती कट होणार आणि किती नाही. मी जे बोलते ते पण कट होईल हे पण मला माहिती, असं मला वाटतंय. बिकॉज आमचा एडिटरच आहे ज्याची मी टिंगळ केले, तर आमचा एडिटरच आम्हाला उडवेल. हाय गाईज, वेलकम टू आवर रँडम ब्लॉग, वेलकम टू आवर एसपीज चॅनल. आम्ही आज आलो आफ्टर पूल पार्टी चायनीज खायला, सो विथ माय होल कझिन. सो तुम्ही बघू शकता. आज आलोय चायनीज खायला आम्ही, आणि वर्षातून एकदा आम्ही एकत्र येतो. घरी आलो आहे आमच्या चायनीज पार्टीनंतर, पण त्याच एका चायनीज पार्टीनंतर वर्षातनं एकदा असते ती पण सिबलिंगसोबत. त्याच्यानंतर पण एवढं बोलणं ऐकलं ना, लेट्स इट नो. आणि आता हा व्लॉग एंड करायचा तर राहूनच द्या, ते शिव्या तर 4 शिव्या एक्स्ट्रा खायच्या आहेत का, तर आम्ही दुसऱ्यांना पण खायला घालतो. आता plus घरातलं जेवण जेवण तर तसंच आहे, खावं लागणार. तू खा जेवायला जा. आता काय? तुम्ही खाल्लं चिकन चिल्ली, मी त्या ॲटलीस्ट सूप पिऊन आले. तुम्ही दिलं तर आम्हाला दिलं म्हणून जबरदस्ती. काय असतं, कुठं आहे तो असं नसतं, जाड्या? दिलं फक्त. कुठं आहे तो जाड्या? खायला पोट हा? कसं असतं. त्या जाड्याने दिलं, कळलं ना. आणि हे आम्हाला एक ऐकायला एक पार्टी नंतर हे आलं, जर सगळेजणांच्या पार्ट्या द्यायला लागले ना, त्याच्यामुळे आमच्या लाईफमध्ये सगळ्या पार्ट्या पेंडिंग आहेत, घरातल्या सगळ्यांच्या पार्ट्या पेंडिंग आहेत. काय? मोजून दाखवू शकतो आम्ही सगळ्या कोणाला पार्ट्या गर्लफ्रेंड pending आहेत. भेटले त्याची पण पार्टी राहिली आहे. आणि हे कोणाला भेटले? आहे बरेच आहेत. अच्छा, आहेत का? त्याची पण म्हणजे आम्ही सिंगल भले. हा मग काय सभ्य, शोधा. काय करणार. किती नाही दिवस नाही, अरेंज मॅरेज इज द बेस्ट. अरेंज मॅरेज इज द बेस्ट. तुम्ही लव्ह मॅरेज केलीत ना, हा. आम्हाला नाही हवंय तुमचा एक्सपिरियन्स, आम्हाला ऐकायचा सुद्धा नाहीये ना लव्ह मॅरेजचं ऐकायचं ना मॅरेजबद्दल ऐकायचं. सो बाय गाईस. Bye, ह्याच्यानंतर मी ह्याच्या ब्लॉगमध्ये कधी दिसेल मला नाही माहिती, हा. पण ह्याच्यानंतर ह्याचे ब्लॉग्स लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि बेल आयकॉन पण दाबा. Yes. सी ऐका, मागून ऐकलं असेल तर Bell icon बेल दाबा. आयकॉन तर नक्कीच दाबा.